आजची आपली रेसिपी आहे गोड शंकरपाळी. भरपूर लेयर्स असलेली. बऱ्याचदा शंकरपाळी करताना एकतर खूप अशी कडक होतात किंवा अशा खुसखुशीत होत नाही. तर मी कशा बनवते त्या पद्धतीने तुमच्याशी शेअर करते. सर्वात आधी मी इथे साधारणतः अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. सध्या तरी मी वाटीनी 2 वाटी मोजून घेतलेला आहे आणि बाकी 1 वाटी साईडला ठेवलेला आहे, म्हणजे लागेल तसं आपल्याला वापरता येईल. त्यासाठी इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. सर्वप्रथम कढईमध्ये आपण दूध गरम करून घेऊ. या पद्धतीने केल्या तर शंकरपाळी एकदम बिस्किटासारख्या अशा खुसखुशीत होतात. त्यानंतर इथे 1 वाटी साखर हे आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. प्रवासासाठी किंवा मुलांसाठी दुपारच्या वेळेला खायला छान अशा गोड शंकरपाळी. असं नाही की आपण दिवाळीमध्येच बनवतो, इतर टाईममध्ये पण मुलांची आवड झाली तर बनवाव्याच लागतात. त्यानंतर इथे मी साधारणतः अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे. तूप हे पातळ करून घेतलेले नाही, त्यामुळे समप्रमाणात तिन्ही येऊन जाईल. तूप विरघळल्यानंतर ते 1 वाटी सहज होईल. तर 1 वाटी तूप, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साखर असं मिश्रण आपल्याला हे सर्व एकत्रित गरम करून घ्यायचं आहे. तूप पूर्ण विरघळलं की गॅस बंद करून देऊ. आता तूप आपलं छान विरघळलेलं आहे, गॅस बंद करून देऊ. आता आपल्याला या गरम थोडं कोमट होऊ दिलेलं आहे ते मी तूप आणि साखर. यामध्ये आपण आता हा मैदा ॲड करू. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला लक्षात येईल की अजून मैदा जर लागला तर त्यामध्ये ॲड करता येईल. थोडं चिमूटभर मीठ, तुपामुळे शंकरपाळी छान अशा खुसखुशीत होतात. तुपाचं प्रमाण एकदम जास्त पण असायला नको, नाहीतर त्या तेलामध्ये विरघळून जातील आणि एकदम तेलकट होतील. आता यामध्ये आपल्याला थोडा मैदा ॲड करावा लागेल. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडं घट्टसरच आपल्याला हे भिजवायचं आहे. जास्त नरम पण असायला नको, त्यामुळे शंकरपाळ्या व्यवस्थित येत नाही. त्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सर्व ते मिक्स होऊन जाईल. आणखी थोडं आपण हे मिक्स करून घेऊ आणि आता शंकरपाळ्या लाटायला घेऊ. थोड्या जाडसरच लाटायच्या आहे. तुम्ही मैद्यामध्ये रवा पण ॲड करू शकता. कणिकेची मैदा थोडा घट्टच भिजवलेला आहे, त्यामुळे चपाती थोडी जाडसरच लाटून घ्यायची. आता साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण चाकूने काढून घेऊ. आणि आता छान चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या तयार करू.
अगदी लवकर होणारे शंकरपाळे. याचप्रमाणे गव्हाच्या पण होतात. या साईजमध्ये मी करून घेतलेले आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, म्हणजे छान लेयर्स येईन आपल्या शंकरपाळीला. बाकी पण करून घेऊ. आपल्या शंकरपाळे सर्व तयार झालेले आहे. आता आपण तळून घेऊया. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता. तेल चांगलं गरम झालं की मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. मी थोड्या ब्राऊन कलरच्याच तळून घेतलेल्या आहे, म्हणजे एकदम खुसखुशीत होतात आणि छान तळल्या जातात. सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे त्या लवकर तळल्या गेलेल्या आहेत. बघू शकता आपल्या शंकरपाळ्या छान अशा तळल्या गेलेल्या आहे आणि छान लेयर पण आलेली आहे. एकदम मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. बाकी पण तळून घेऊ सर्व. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या शंकरपाळ्या छान अशा तयार आहेत. भरपूर लेयर्स आलेल्या आहेत आणि एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत. या मग सर्वांनी शंकरपाळी खायला. बाय बाय.